हाय एव्हरीवन. तर काल रात्री आम्ही ऑलमोस्ट 1 वाजता घरी आलेलो आणि आम्हाला खूप लेट झालेला. तर आम्ही आज पण सकाळी लवकर जाणार होतं, जसं तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलं. पण आम्हाला खूप लेट झालेला, तर आम्ही खूप थकलेलो आणि घरी येऊन पण आम्हाला झोप येत नव्हती. तर आम्ही 3च्या आसपास झोपलो रात्री आणि सकाळी 11 वाजता उठलो आणि आता रेडी होईपर्यंत वगैरे 1 वाजलाय ऑलरेडी. तर आता आम्ही 1 वाजता पहिला तर डोंबिवली ईस्टला जाणार आहे शॉपिंग करायला. ते जे उरलेले फ्लावर्स होते ते आम्ही घेऊन येणार आहे आणि ते फ्लावर्स वेली वगैरे घेतल्यावर आम्ही तिथून भांडुपला जाणार आहे. तर मस्तपैकी चाय वगैरे करून अद्विकला बाय बोलून आम्ही निघालेलो भांडूपसाठी. तर जाताना आम्हाला थोडी फुलं वगैरे घ्यायची होती जी आम्हाला डेकोरेशनमध्ये कमी पडलेली. सो मग त्यासाठी मी माझ्या बहिणीच्या इथे गेली आणि ती पूर्ण 10 मिनिट लेट आली. तोपर्यंत मी तिथे उभीच होती आणि हिची सवय आहे नेहमी लेट येण्याची. हाय श्रुती, लय लवकर आलीस, 10 मिनिटपासून उभी आहे मी इथे. नंतर मग आम्ही फुलं घेण्यासाठी 2 शॉपमध्ये गेलो आणि आम्हाला दोन्हीकडेही ते भेटले नाहीत. बिकॉज आम्हाला एकदम सिमिलर फुलं पाहिजे होती, कारण आमचं ऑलमोस्ट अर्ध डेकोरेशन झालेलं. मग नंतर आम्ही एका स्टोरच्या इथे गेलो, तिथे डेकोरेशन बनवत होते. मग आम्ही त्यांना जाऊन फायनली आम्हाला डोंबिवली वेस्टमध्ये जे फ्लावर्स पाहिजे होते एक्झॅक्ट तेच फ्लावर्स आणि ज्या प्राईसमध्ये मी आणलेले 50 रुपीज डझन त्याच्यापेक्षा पण कमीमध्ये भेटले, 45 रुपीज डझनमध्ये. सो आता आम्ही ते घेऊन सगळं भांडीतला जातो. आम्ही रिक्षाने डोंबिवली स्टेशनला आलो. तिथे माझ्या बहिणीने तिकीट्स काढले. मग ते तिकीट्स घेऊन नंतर आम्ही ट्रेन पकडली भांडूपसाठी आणि आम्हाला फास्ट ट्रेन हवी होती. सो आम्ही वेट करत होतो पण आम्हाला ती भेटली नाही. मग आम्ही स्लो ट्रेन पकडून गपचूप भांडूपला आलो. खूप गर्दी होती, म्हणजे उतरला ना बसून आलो आम्ही तसं आरामात महाराणीसारखी बसलेली विंडो सीटवर. आता मी ऑटो पकडून जाणार आहे घरी. जाता जाता आम्ही काहीतरी खाऊ, तर ते आम्ही मला दाखवतो. तर एवढ्या मोठ्या ट्रेनच्या प्रवासानंतर आम्हाला खूप भूक लागलेली. मग आम्ही भांडूप स्टेशनला प्रार्थना हॉटेलमध्ये बसलो आणि तिकडे मस्तपैकी पावभाजी ऑर्डर केली, मेदूवडा ऑर्डर केला आणि खाऊन आलो आणि घरी सांगितलं की आम्ही वडापाव खाल्लाय. तर तुम्हालाही कधी भांडूप स्टेशनला यायला भूक लागेल तर तुम्ही या हॉटेलमध्ये बसू शकता. बिकॉज हे जास्त एक्सपेन्सिव्ह हॉटेल नाही आहे आणि टेस्ट पण खूप ठीक होती, म्हणजे ओकेच्या पण पेक्षा चांगली होती असं बोलू शकतात. तर आम्ही पावभाजी खाल्लेला आणि मेदूवडा. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा नेक्स्ट टाईम जेव्हा पण तुम्ही भांडूप वेस्टला याल स्पेशली. मग फायनली आम्ही नाश्ता वगैरे केला आणि इथून निघालो. ॲक्च्युली नाश्ताने आम्ही लंचच केलेला बिकॉज दुपारचे 2 वाजलेले ऑलमोस्ट. सो आम्ही नाश्ता वगैरे केला. तर नंतर जेव्हा आम्ही हॉटेलमधून निघालो तेव्हा खूप पाऊस पडत होता. सो आम्ही थोडासा वेट केला आणि नंतर ऑटो शोधली. तर आम्हाला कोणतीच ऑटो सह्याद्रीनगरला सोडत नव्हती. सो मग आम्ही कोकणनगरसाठी ऑटो ट्राय केली आणि आम्हाला ती भेटली. बंद पडली. संध्याकाळी घरी जाताना काय करायचं ह्याचं डिस्कशन आमचं चालू होतं इथे की आम्हाला शॉपिंग करायची आहे, गणपतीसाठी ड्रेस बघायचे. गणपतीसाठी म्हणजे आमच्या स्वतःसाठी आम्हाला ड्रेस बघायचे. सो हे डिस्कशन करत आणि कोणाला माहिती होतं की घरी गेल्यावर आम्हाला खूप मोठा फटका लागणार आहे. तर तुम्ही तो पुढे बघू शकता अधीराने काय केलं जेव्हा आम्ही घरी पोहोचलो. आम्ही कोकणनगरवरून चालत चालत जातोय बिकॉज भांडूपला रिक्षा भेटणं खूप मुश्किल काम झालेलं आहे. इथे भेटतच नाही रिक्षा. तरी आम्हाला कशी एक रिक्षा भेटली. त्या रिक्षामध्ये आम्ही अजून एका मुलीला पण घेतलं आमच्यासोबत जी कोकणनगरचीच होती आणि आता आम्ही जातोय घरी चालत. पैशाचा फायदा झाला आम्हाला. काय धारू खूप स्ट्रगल केल्यानंतर आम्ही आता फायनली घरी आलो आहे आणि आता परत हे 2 जे छोटे चिल्ले पिल्ले आहेत ते आमच्याकडे पिझ्झा करतायत. पण तो तर काय त्यांना भेटणार नाही आणि आम्ही आता परत फ्लावर्समध्ये टूथपिक घालायला चालू केले आहेत. बघा ही लय मस्ती करते, ही पोरगी लय मस्ती करते. ही पोरगी
तर आता सगळ्या मस्तीनंतर आणि एवढं सगळं खाल्ल्यानंतर आम्ही परत आमच्या कामाला स्टार्ट केलेली आहे. जी आमचं इनकम्प्लीट डेकोरेशन आहे ते आम्ही आता कंप्लीट करणार आहे. सो खूप सारं काम बाकी होतं. साईड ड्रॉप आणि फ्रंटचे जे फ्लावर पॉट्स बनवायचे होते ते पण बाकी होते. सो आता आम्ही तेच करणार. एकदम घाण वाटते. त्याचा मेकअप झालाय आदिराने व्हिडिओ खराब केली. आदिराने तुझी व्हिडिओ खराब केला काय? आमच्याकडे हे लास्ट इयरचे थोडे 2 पोल बनवलेले रेडी आहेत. ते आम्ही कट करून याला न्यू पेपर लावून, बिकॉज हे स्क्वेअर मध्ये तुम्ही बघू शकता ते स्टेबल उभे राहतील आणि यांना आपण टाचना लावून उभे करू शकतो. तर आता बघूया की काय करू शकतो. या दोघांमधलं कोणतं ऑप्शन जास्त बेटर पडेल. तर तुम्ही पण आम्हाला कमेंट्समध्ये सांगा की डेकोरेशन आमचं कसं वाटते, चांगलं वाटते की नाही. आणि पूर्ण डेकोरेशन रेडी झाल्यावर मी एक ब्लॉग टाकणारच आहे जेव्हा आमचे बाप्पा येतील 27 ऑगस्टला. सो स्टे ट्यून. शेवटी अधिराने आम्हाला एवढं त्रास दिला पिझ्झा करून, तर आम्हाला तो पिझ्झा ऑर्डर करावाच लागला. फायनली आम्ही पिझ्झा ऑर्डर केला आणि सगळ्यांनी मिळून, नाही सॉरी, तो सगळा पिझ्झा अधिराने एकटीनेच खाल्लेला आहे. बोल बोल. नाही मी पिझ्झा नाही खाल्ला, ही माशी खोटं बोलते. आता आम्ही फ्लावर स्पॉट्स बनवायला घेतो आहे, जे आम्ही लास्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आणि आम्ही जे एक्झिस्टिंग बनवलेले, बट आता ते तिथे स्टेबल राहत नव्हते उभे. तर आम्ही परत जो लास्ट इयरचाच आमचा फ्रंटचा जो सेटअप होता तोच घेतला आणि त्याला न्यू पेपर्स लावले आणि मग त्याच्यामध्ये फ्लावर्स ॲड केलेत सगळे. ते तुम्ही आता बघा.
आला परत ज्ञान द्यायला आला. बघितलं कसं ज्ञान द्यायला आलेला. मी व्हिडिओ बनवते ते पण घालायला देत नाही. कुठे जातोय आपण? पडदा आणायला. कसला पडदा? दाखव जाऊन कुठे लावणार आहे तो पडदा. तिकडे नाही खाली लावणार आहे. हा पडदा मॅच होत नाही म्हणून आपण दुसरा पडदा लावणार आहे तिकडे. तर आता आम्ही जात आहे. चल पडदा आणायला. आम्ही कोणत्या गल्ल्यामध्ये जातो ते आम्ही त्याला दाखवणार आहे ना दिरा. काहीच बघा आमचे रस्ते. आमची चाळी चढली या रोडने जात आहे. हे पडदा आणायला जात आहे. तर बघा आता कसं कसं जातं. रोडच्या बाहेर आलो. गाई साडी आता निघालं चालतोय. आता आम्ही पडदा आणायला जातोय. पुढे बडबड कर. बोल अजून काहीतरी. काय बोलू आता आम्ही चालतो थोडं. आता पुढे गेल्यावर जरा पोहोचेल झालं. आणि पिझ्झा खाल्लंही. सो गाईज नंतर आम्ही गेलेलो पडदा आणायला जो आम्हाला आमच्या टेबलसाठी पाहिजे होता. आणि मग आम्ही हा रेड कलरचा पडदा चॉईस केला बिकॉज आमचं पूर्ण डेकोरेशनच रेड होतं. नंतर हे सगळं पडदा आणि सामान आम्ही घेतला आणि अदिराच्या हातात दिला आणि बिचारीने उचलून पूर्ण घरपर्यंत. आता तिची ऍक्टिंग बघा. सो फायनली आमचं डेकोरेशन रेडी झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता. आता बाप्पा आल्यावर मी हे शॉट घेऊन ह्याच्यात टाकणारच आहे. स्टील तुम्ही बघा. तुम्हाला कसं वाटलं आमचं डेकोरेशन नक्की सांगा. हाय गाईज, आमचं डेकोरेशन रेडी झालेलं आहे. शेवटी सगळं करून आम्ही शेवटी निघालो डोंबिवलीसाठी. मी आणि माझी बहीण. आता ते तुम्हाला कळालंच असेल आम्ही दोघी सगळीकडे फिरतोय. सो आम्ही जात होतो तर आम्ही बघितलं खडी मशीनला कोकणात जाण्यासाठी खूप मोठी बसची लाईन लागलेली. पण आम्ही आमचा गणपती तरी ते मिनी कोकणात स्पेशल बस सोडल्या तेवढ्या. हा कोकणात. अनुभव डोंबिवलीला या असे अनुभव भेटतील. नंतर आम्ही भांडूप स्टेशनला पोहोचलो आणि पोहोचताच तिकडे AC ट्रेन लागलेली आणि आम्ही त्याच्यासाठी बसलेलो वेट करत की कधी नॉर्मल ट्रेन येईल. सुट्टी जा ना. AC ट्रेनच्या तिकीटला पैसे नाही. काय फायदा एवढं कमवून. आयफोन वापर कर. AC ट्रेनच्या तिकीटला पैसा